विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे NTPC व ग्रुप डी ला नियोजन आयोग व नीति आयोग यावरील जे मागील प्रश्न आलेले आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर प्रश्न पहिला बघूया, भारताच्या नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? बघा, आता सध्या नीति आयोग आहे, त्याच्या ऐवजी आधी नियोजन आयोग होता, प्लॅनिंग कमिशन। तर त्याचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे गुलझारीलाल नंदा। त्यानंतर बघा, पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली तेव्हा खालीलपैकी कोण नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते? तर बघा, नियोजन आयोग किंवा नीति आयोग याचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात। तर पहिली पंचवार्षिक योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा जवाहरलाल नेहरू हे भारताचे नीति आयोगाचे अध्यक्ष होते। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी न्यूक्लिअर कमांड अथॉरिटी आणि नीति आयोगाचे प्रमुख कोण आहेत? तर बघा, नीति आयोगाचे प्रमुख हे पंतप्रधान असतात, यामुळे याचं उत्तर पंतप्रधान। त्यानंतर 8व्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान होते? तर 8व्या पंचवार्षिक योजनेत PV नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते। त्यानंतर आता भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? डॅश डॅश या वर्षी झाली। तर भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना ही 1950 रोजी झाली आणि तो 2014 साली तो विसर्जित करण्यात आला आणि 2015ला नीति आयोगाची स्थापना झाली। तर याचं योग्य उत्तर आहे 1950। त्यानंतर बघा, नीति आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते किंवा कोण आहेत? तर नीति आयोगाचे पहिले अध्यक्ष नरेंद्र मोदी आहेत, कारण नरेंद्र मोदी यांच्याच सरकारने नीति आयोग स्थापन केला। त्यानंतर बघा, पुढला प्रश्न, नीति आयोगाने कोणती संस्था बदलली आहे? तर बघा, हा ग्रुप डी ला पण आलेला प्रश्न आहे आणि तो NTPC ला पण आलेला आहे। तर नीति आयोगाने नियोजन आयोग ही संस्था बदलली आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे 1993 साली भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सुरुवात करण्यात आली। त्यानंतर बघा, पुढील क्वेश्चन, नीति आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर नीति आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात। त्यानंतर नीति आयोगाचे पूर्ण रूप काय? NITI काय? NITI याचा फुल फॉर्म काय आपल्याला विचारला आहे? तर बघा, N फॉर नॅशनल, I फॉर इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। त्यानंतर बघा, पुढील प्रश्न, भारताचा नियोजन आयोग भारत सरकारने केव्हा विसर्जित केला? 2014 साली जेव्हा नरेंद्र मोदी सरकार अस्तित्वात आले त्यांनी 2014 साली नियोजन आयोग विसर्जित केला व 2015 साली नीति आयोगाची स्थापना केली। त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? नॅशनल डेव्हलपमेंटल काउन्सिल याचे अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात भारताचे पंतप्रधान। त्यानंतर भारतात रोलिंग प्लॅन्स सुरू करण्यात आले तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? रोलिंग प्लॅन्स म्हणजे सरकती योजना, 2 पंचवार्षिक योजनांमधील जो गॅप पडलेला आहे त्यावेळेस रोलिंग प्लॅन्स सुरुवात करण्यात आले होते। तर त्यावेळेस मोरारजी देसाई हे भारताचे पंतप्रधान होते। त्यानंतर बघा, नीति आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर नीति आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे। त्यानंतर बघा, राष्ट्रीय विकास परिषद केव्हा स्थापन झाली? नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल 1952 साली स्थापना झाली। तर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कशासाठी झाली? तर ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्यांना मान्यता देण्यासाठी याची स्थापना झाली। तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन त्यावरच आधारित आहे, भारतातील पंचवार्षिक योजनांची अंतिम मान्यता खालीलपैकी कोण देतं? तर त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय विकास परिषद। याचे पण पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री असतात। धन्यवाद।